बेळगाव तालुक्यातील ग्रामीण मतदारसंघात एका विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने लैंगिक छळ केला असतानाही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हिटलरशाहीमुळे प्रकरण दाखल करण्यात आलं नाही असा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केलाय। मंगळवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की संबंधित शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना पोलिसांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या दबावाला बळी पडून जामीन मिळवून देण्यास सहकार्य केलं आहे। विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला असतानाही किमान सौजन्य म्हणूनही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पीडितेला धीर देण्याचं काम केलं नाही अशी टीकाही त्यांनी केली। उत्तर कर्नाटकाचा विकास करतो म्हणून सांगून कर्नाटक सरकारने इथं अधिवेशन घेतलं। विकास कुणाचा केला हा प्रश्न प्रश्नार्थातच राहिला। पण सगळ्यात महत्त्वाची घटना बेळगाव तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातील एका गावामधल्या शाळेमध्ये एका लहान मुलीबरोबर घडलेला दुर्व्यवहार, त्याचे व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहे, चॅटिंग आहे, मेसेजेस आहे। पण ज्यानं केलं तो काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा भाऊ असल्यामुळं आमच्या भागाच्या महिला मಕ್ಕಳ कल्याणच्या ज्या मंत्री आहेत त्यांनी ते प्रकरण झाकून टाकलं। त्यावेळी साधं पोलीस कंप्लेंट सुद्धा घेतले नव्हते। त्यावेळी मी एक बाईट दिलं होतं टीव्हीच्या समोर। त्याचा परिणाम म्हणून साधं एक पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट द्यायला पाहिजे, त्या व्यक्तीला आरामात सोडलेलं आहे। आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे ह्या महिला मंत्री जे आहेत हे हिटलर सारखं वागणं आहे। कारण पोलिसांच्यावर प्रेशर, बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्यावर प्रेशर आणि पैशाचा गैरवापर, दुरुपयोग कसा करायचा सत्तेचा याचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर या मंत्र्यांच्याकडे यावं। कारण दुरुपयोग घेण्यामध्ये पीएचडी केलेत, यांना फक्त पैसा कमवायचा आहे। सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे जायचं आहे, डी.के. शिवकुमारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि या दोघांना खेळून आपण पैसा कसा करायचा यामध्ये गुंग असलेले मंत्री आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून हे प्रकरण झाकून घात ठेवालेत। काही लोक म्हणतील ते कसे झाकालेत म्हणून। माझा साधा प्रश्न आहे, त्यांच्या क्षेत्रामध्ये घडलेली घटना, एका मुलीबरोबर झालेला अन्याय, एक साधं स्टेटमेंट की घटना घडलेली चुकीची आहे, याची एन्क्वायरी करा, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा। कुठेतरी बोलल्या का? बोलायचं सोडा, हे प्रकरण झाकण्यासाठी काय काय करायचं सगळं केलेत। आणि याच्या मागचे बी उदाहरण आहेत। तहसीलदार ऑफिस मध्ये एक अधिकारी आत्महत्या करतो यांच्या भावांचं नाव ठेवून, ते प्रकरण झाकलं जातं। बीजेपीचा एक दलित कार्यकर्ता पृथ्वी सिंग, त्याला मारहाण होते, ते प्रकरण झाकलं जातं। आता हेही प्रकरण झाकण्यासाठी प्रयत्न करालेत। शाबास, अतिशय चांगलं काम चाललंय। आणि माझ्या या मतदार बांधवांना मी हात जोडून विनंती, खूप चांगल्या लोकांना निवडून देता बरं का तुम्ही। कुकर वाजा लागली आहे शिटी तुमची, तुमच्या जमिनी लिहून घ्या लागलेत, भ्रष्टाचाराचं सगळे रेकॉर्ड तोडलेत, ग्रामपंचायत मध्ये सगळीकडे हस्तक्षेप आहे, तुमच्या मुली सुरक्षित नाहीत, तुमच्या जमिनी हडप करायला लागलेत, तरी सुद्धा ते खूप चांगले आहेत, खूप चांगलं डेव्हलपमेंट कराल। असलं डेव्हलपमेंट घ्या आणि तालुक्याचं वाट लावून घ्या। अरे कमाल आहे। मला काही लोकांचं आश्चर्य वाटतं, मराठी म्हणजे फक्त भाषा का हो? मराठी लोकांच्या रान्या व्हायला लागला त्यावेळी कुठे झोपलायचा? कन्नड अंध्र बरी संगोली राहणं जय लागली, कित्तूराने जय लागली, कन्नड अंध्र बरी भाषा म्हणजे फक्त राजकारण नाही भाऊ, भाषा एक दुसऱ्यांना समजून घ्यायचं साधन आहे। संस्कृती टिकली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे आणि धर्मावरती बलात्कार व्हायला लागलाय याची जाणीव या भागातल्या लोकांनी ठेवून घेऊन पाहिजे। मला काय आता कुठली आशा राहिलेली नाही, पण आवाज उठवण्याचा प्रयत्न करालोय। आता माझ्या मागेही ससे मिरा लागेल, माझ्यावर काय खोटे आरोप, मला बी कशात तर अडकवायचा प्रयत्न केला जाईल, करू देत। पण माझ्या एका सामान्य शेतकऱ्यांच्या मुलीवर झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला काही जरी अन्याय सहन करावं लागलं तरी मी स्वतःवर सहन करीन, पण त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मात्र कुठेही कमी पडणार नाही। पोलिसांकडून पुरावे नाहीत असं सांगितलं जात आहे, मात्र त्या कामुक शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत केलेले मोबाईल चॅटिंगचे पुरावे माझ्याकडे आहेत, गरज पडल्यास ते पोलिसांना देईल। पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याचं काम पोलिसांनी करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।